नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे, पण मित्रांनो याचं केअर टिप्स म्हणजे याची काळजी कशी घ्यायची आहे ते बघू. मित्रांनो आता याच्यासाठी जे पोटॅशियम आहे खूप चांगलं इम्पॉर्टंट असते. जसं सगळ्याच फुलांच्या झाडांना पोटॅशियम इम्पॉर्टंट असते, पण मोगऱ्याला पण पोटॅशियम खूप जास्त आवडते. याच्यासाठी मग केळाचे टरफलं वापरायचे. केळाचे टरफलं उन्हात तुम्हाला वाळून घ्यायचे आणि मग जे केळाचे टरफलं आहे तुम्ही डायरेक्टली ते झाडात टाकू शकता. आणि समजा तुम्ही मिक्सरमध्ये त्याला पिसू शकता, तर मिक्सरमध्ये पिसून त्याचं जर पेस्ट राहील म्हणजे जी पावडर बनून जाईल ती झाडाला द्याल तर ही तर अजून चांगलं राहील. पिसलेली पावडर खूप चांगली असते झाडासाठी, जी केळाच्या टरफलांची द्याल. सगळ्यात पहिले फर्टिलायझर टाकण्याच्या पहिले मित्रांनो तुम्हाला अशी माती बाजूला करून घ्यायची आहे, जोपर्यंत मुळं नाही दिसत. हलकेसे मुळं दिसल्यावर मित्रांनो हे बघू शकता ॲप्सन सॉल्ट आहे. खूप वेळा मी सांगितलं या व्हिडिओमध्ये. ॲप्सन सॉल्टचा 1 चमचा असं टाकून द्यायचा आहे आणि मग मित्रांनो 1 चमचा असं झाईम फर्टिलायझर बघू शकता. याचे व्हिडिओ म्हणजे हेही खत तुम्हाला झाडाला टाकून द्यायचं आहे. या दोघांवरही डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवर, एंड स्क्रीनवर त्याची लिंक मी टाकून देईल. आणि मित्रांनो हे जे पाहू शकता आपण प्लास्टिकच्या पॉलिथिनमध्ये, हे मस्टर्ड केक फर्टिलायझर आहे, म्हणजे सरसोची खली किंवा मित्रांनो मोहरीच्या दाण्याची खत म्हणू शकता याला. तर हे तुमच्या झाडात तुम्हाला असं वापरायचं आहे. याला पाण्यात वापरायचं असते. 1 चमचा तुम्हाला 1 लिटरमध्ये टाकून एका रात्रीसाठी ठेवून द्यायचं आहे. समजा वेळ नसेल तर, वेळ असेल तर 2 ते दिवस त्या ग्लासमध्ये तुम्हाला राहू द्यायचं आहे. मग त्याला थोडंसं पाण्यात मिक्स करून द्याल, साध्या पाण्यात, आणि मग तुमच्या मोगऱ्याच्या झाडाला चांगल्याने टाकून द्याल. मस्टर्ड केक फर्टिलायझर म्हणजे मोहरीची खत एक्सिलेंट खत असते मित्रांनो फ्लावरिंगसाठी. झाडावर खूप जास्त नवीन फूल अजून नवीन पानं अजून फुलं येण्यासाठी हेल्प होते. झाईम फर्टिलायझर जे टाकलं आहे मित्रांनो हिरवगार ठेवण्यासाठी टाकलेलं आहे झाडाला. आणि जे ॲप्सन सॉल्ट आपण वापरली जी पांढऱ्या रंगातली होती, त्या ॲप्सन सॉल्टसाठी मित्रांनो हे ग्रीन पिगमेंट म्हणजे क्लोरोफिल वगैरे झाडाचं वाढवते, सेल वॉल डेव्हलप करते आणि ओव्हरऑल मित्रांनो झाडाला हिरवंगार ठेवते. तर मित्रांनो मग ॲप्सन सॉल्ट पण नक्की वापरायचं आहे. आणि याला डिटेलमध्ये पण व्हिडिओ बनवून ठेवला चॅनल, काय असते कसं वापरायचं, तर ते पण व्हिडिओज नक्की पाहाल तुम्ही. तर अशा प्रकारे मग मित्रांनो तुम्हाला खत टाकायचं आहे. तर हे जे आहे मी तुम्हाला आत्ता सगळे खतं सांगितले, ॲप्सन सॉल्ट, झाईम फर्टिलायझर, यांच्यामध्ये थोडं 2-3 दिवसाचं गॅप सोडत मस्टर्ड केक अजून हे जे झाईम फर्टिलायझर आणि ॲप्सन सॉल्ट आहे यामध्ये 10 दिवसाचा गॅप सोडायचा आहे. आणि मित्रांनो शेणखत आणि हे जे खतं सांगितले 1 आठवडा किंवा 15 दिवसाचं शक्य असेल तर गॅप तुम्हाला सोडायचं आहे. ऑर्गॅनिक खतच आहे, पण मित्रांनो कसं एका वेळेस अगर आपण एक न्यूट्रिशन झाडाला टाकू तर त्यांनी फुलं जास्त वाढतील आणि जास्तीत जास्त आपल्याला फुलं झाडावर दिसतील. त्याच्यासाठी मित्रांनो मग हे खतं तर वापरायचेच आहे. जसं आता तुम्ही पाहू शकता माझे झाड, त्यालाही थोडंसं न्यूट्रिशन डेफिशियन्सी झाली होती, जास्त याला न्यूट्रियंट्स नाही मिळाले म्हणून याला थोडे फुलं कमी लागलेले. आता आपण खत टाकून दिलं तर लगेच तुम्ही पाहाल 15-20 दिवसात याला खूप सारे फुलं लागणं सुरू होऊन जाईल आणि एकाच आठवड्यात त्याला नवीन कळ्या फुटतील, अजून लवकरच फुलं पण येतील. तर मग अशा प्रकारे मित्रांनो खत टाकायचं आहे. आणि जसं शेणखतचं होतं मित्रांनो, तर शेणखत पण जसं मी तुम्हाला सांगितलं, जसं आपण माती मागे बाजूला केली होती झाडाची, जसेच झाडाचे रूट्स आपल्याला दिसत होते तर रूट्सपर्यंत आपण माती काढून घेतली होती, तशीच माती मित्रांनो कुंडीत पण काढायचं. समजा जमिनीत लावलेलं असेल झाड तसंच काढायचं आणि मग शेणखत पण तसंच तुम्हाला टाकून द्यायचं आहे चांगल्याने तिकडे मुळाजवळ पूर्ण. आणि मग त्याच्यावर तुम्हाला जी आपली माती आपण काढलेली होती ती परत टाकून द्यायची आणि मग चांगल्याने पाणी देऊन द्यायचं. कसा वाटला व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन द्या. अजून मित्रांनो व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करू शकता. झाडासंबंधित प्रश्न विचारण्यासाठी मी लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईन. त्या लिंकला क्लिक करून तुम्ही व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता. झाडासंबंधित प्रश्न तिकडे विचारू शकता. आता स्क्रीनवर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओज येत असतील, त्याला क्लिक करून तुम्ही पाहू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये इंस्टाग्रामची लिंक टाकली आहे, फॉलो नक्की करा. धन्यवाद.